नमस्कार. जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. हिवाळा सुरू झाला की त्वचेशी संबंधित अनेक समस्या आपल्याला जाणवत असतात. मग त्यामध्ये त्वचा फाटणे, त्वचा कोरडी पडणं, त्वचा पांढरी पडणं, ओठ फाटणं किंवा पायाला भेगा पडणं. आणि यासाठी तुम्हाला बाजारामध्ये विविध प्रकारच्या क्रीम्स, विविध प्रकारचे लोशन्स मिळतात. परंतु सर्वांसाठी वेगवेगळे, म्हणजे ओठाला जर तुमच्या ओठ फाटले असतील तर ओठासाठी वेगळी लिप केअर, बॉडीसाठी बॉडी लोशन वेगळं, पायाला भेगा पडल्या असतील तर त्यासाठी वेगळं. आणि हे जे बाजारामध्ये मिळणारे प्रॉडक्ट्स आहेत यामध्ये विविध प्रकारच्या केमिकलचा वापर केलेला असतो, ज्यामध्ये ग्लिसरीन असतं, प्रोपिलीन ग्लायकोल असतं, पेट्रोलियम जेली असतं, त्याच्यामध्ये हायलोरॉनिक ॲसिड असतं, जे त्वचेवर तुमच्या दूरगामी परिणाम करतं. म्हणजे सध्या जरी तुम्हाला त्याचे इफेक्ट जाणवत नसले तरी तुमची त्वचा पुढे चालून त्यावर सुरकुत्या पडणं, रॅशेस पडणं यासारख्या समस्या या केमिकलमुळे होऊ शकतात. हे सर्व करण्याची गरज नाही. अगदी एक साधा उपाय तुम्हाला करायचा आहे. हा उपाय फक्त तुम्हाला एक ठिकाणी करायचा आहे. म्हणजे जरी तुमचे ओठ फाटलेले असले, अंगावर पांढरेपणा जाणवत असला, त्वचा कोरडी पडलेली असली किंवा तुमचे पायाला भेगा पडलेले असले, या सर्वांसाठी फक्त एक जागेवर आपल्याला उपाय करायचा आहे. आणि हा उपाय केला की तुमचे ओठ फाटलेले पण 3 दिवसामध्ये पूर्णपणे निघून जातात. त्वचा तुमची पुन्हा कधीही कोरडी पडत नाही, त्वचा मुलायम मऊ राहते. पायाच्या भेगा पडलेल्या असतील तर त्या सुद्धा पूर्णपणे जुळून येतात. आणि यासाठी तुम्हाला फक्त साधा उपाय करायचा आहे. उपाय असा करायचा आहे की तुमच्या घरामध्ये जे खोबरेल तेल आहे, हे खोबरेल तेल झोपताना 2 थेंब नाभीमध्ये म्हणजेच बेंबीमध्ये टाकायचं आहे. खोबरेल तेल नसेल तर तुम्ही तुपाचा सुद्धा वापर करू शकता. तूप सुद्धा तुमच्या बेंबीमध्ये 2 थेंब तुम्ही टाकू शकता. यामुळं काय होतं की तुमची जे हिवाळ्यामध्ये त्वचा कोरडी पडते, आता हिवाळ्यामध्ये त्वचा कोरडी का पडते तर त्वचेमधला जो ओलावा आहे, जे मॉइश्चर आहे ते कमी होतं आणि त्यामुळे तुमची त्वचा पांढरी पडणं, ओठ फाटणं, पायाला भेगा पडणं किंवा त्वचा पांढरी पडणं या समस्या जाणवतात. बेंबीमध्ये तेलाचे थेंब टाकल्यामुळं तुमच्या शरीरामध्ये मॉइश्चर हे वाढतं. बेंबीमध्ये तेल टाकण्याचे आणखी फायदे सुद्धा असतात की तुमची केस गळती कमी होते, मज्जातंतू तुमचे चांगले मजबूत होतात. त्याचबरोबर वारंवार पोटदुखीची किंवा जी गाठ सरकण्याची समस्या आहे ती निघून जाते. मासिक पाळीचा त्रास कमी होतो. शिवाय गुडघेदुखीची समस्या सुद्धा या उपायाने कमी होते. हे सगळे बेंबीमध्ये किंवा नाभीमध्ये तेल सोडण्याचे फायदे आहेत. शिवाय हिवाळ्यामध्ये आपली त्वचा मऊ राहावी, मुलायम राहावी, कोरडी पडू नये, एक मॉइश्चर राहावं, त्वचेमध्ये ओलावा राहावा, म्हणून हा उपाय तुम्ही करून बघा. 3 दिवसामध्ये तुम्हाला या सर्व समस्या पूर्णपणे निघून जातील. त्यानंतर तुम्हाला कोणतंही लोशन, कुठलंही लिप केअर, पायाला भेगा पडलेले असतील तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला कुठलंही क्रीम किंवा कुठलंही औषध लावण्याची गरज पडत नाही. हा अत्यंत साधा उपाय आहे, नैसर्गिक उपाय आहे, अगदी सोपा उपाय आहे. तर नाभीमध्ये झोपताना 2 थेंब टाकणं हे कितीतरी सोपं आहे ओठाला, हाताला आणि सर्व अंगाला मॉइश्चरायझर लावण्यापेक्षा. तर हे तुम्ही छोटासा उपाय तुम्ही करून बघा. आणि हिवाळ्यामध्ये तुमची त्वचा कशी राहते तुम्ही मला कमेंटमध्ये अवश्य सांगा. आणि अशाच नवीन उपयुक्त आयुर्वेदिक माहितीसाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.